नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं राजवीज कॉर्नर ऑल इन वनमध्ये खूप खूप स्वागत. तर आज मी मागवले अमूलचं पनीर. आज मुलाला पनीरची भाजी खायची खूप इच्छा झाली म्हणून म्हटलं आता रेडीच पनीर घेऊन ये. त्यासाठी मी इथे एक कांदा आणि एक टोमॅटो पाण्यात उकळून घेते. ते शिजेपर्यंत मी इथे पनीर काढून घेते. पनीर मी इथे 100 ग्रॅम मागवलं होतं, तर मी आता ते 50 ग्रॅम करणार आहे आणि अर्धं काढून फ्रीजमध्ये ठेवून देईल. कारण एकट्यासाठी अर्धं पनीर पुष्कळ होईल. पनीरचे मी अशा पद्धतीने क्यूब कापून घेतलेले आहेत. तुम्ही वाटल्यास लांब लांब देखील ठेवू शकतात. लहान मुलांसाठी होते म्हणून मी त्याचे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत. आणि इथे आता कांदा टोमॅटो देखील शिजून झाला आहे. टोमॅटोची साल मी काढून घेतलेली आहे. आणि इथे मी 4-5 लसूणच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत. हे आता मिक्सरला मी त्याची पेस्ट तयार करून घेईल. हे थंड झालं आहे म्हणून मी लगेच त्याची पेस्ट करून घेते. अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे. हे पाणी न घालता वाटायचं आहे. आता मी फोडणी देऊन घेते. कढईत मी 2 चमचे तेल घातले. जिरे आणि हिंगाची फोडणी देते. जिरं व्यवस्थित परतल्यानंतर मी ते थोडंसं खोबरं घातलेलं आहे. खोबरं हे ऑप्शनल आहे, मुलाला आवडतं म्हणून मी घातलं आहे. खोबरं परतल्यानंतर मी जे वाटण केलं होतं ते मी आता याच्यात टाकून घेते. ते देखील मी छान परतून घेते तेल सुटेपर्यंत, जेणेकरून त्यातलं पाणी पूर्ण आटून जाईल. आणि आता इथे मी आपले घरगुती सर्व मसाले टाकून घेते आहे. लाल मसाला आणि घरगुती थोडासा काळा मसाला देखील टाकला. इथे मी कुठलेही गरम मसाल्याचा वापर केलेला नाही. आणि हा मी इथे 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. ही भाजी जास्त पातळ चांगली लागत नाही म्हणून पाणी हे आपण थोडं कमीच टाकायचं. इथे मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही यापेक्षा कमी देखील करू शकतात, पण एवढं पुरेसं होईल एका जणासाठी. आणि इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. भाजी छान उकळली त्यात मी कापलेलं पनीर घालून घेते. पनीर टाकून एक 2 ते 3 मिनटं छान उकळू देते भाजीला. आणि आता आपली इथे छान साधी सोपी सिंपल लहान मुलांच्या हिशोबाने आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे.